महाराष्ट्राच्या विकासाला आणि पर्यटनाला चालना देणारा सरकारचा महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण आहे या महामार्गाची बदललेली मार्गिका. विदर्भातून सुरू होऊन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ओलांडत कोकणात जाणारा हा प्रकल्प आधीपासूनच शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरा जात होता. विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या विरोधाची दखल घेत राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. या महामार्गातून काही तालुके वगळत एक नवीन जिल्ह्याचं या महामार्ग प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ मार्गिकाच नाही तर महामार्गाची लांबी आणि खर्चाचं सगळं गणितच बदललं आहे. पण मग नेमकं सरकारच्या नव्या जी आर मध्ये काय बदल झालेत? कोणता नवीन जिल्हा या प्रकल्पात जोडला गेलाय? कोणते तालुके वगळले गेले आहेत आणि कोणते नव्याने समाविष्ट झालेत? आणि या बदलामुळे महामार्गाची लांबी आणि एकूण खर्च किती वाढला आहे, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्याला फेब्रुवारी 2024 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधून जाणार होता. आणि नंतर पुढे हा महामार्ग कोकण एक्सप्रेसवेला महाराष्ट्र गोवा हद्दीवर जोडणार होता. पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच सांगलीतील शेतकरी आणि जमीनधारकांनी या प्रकल्पाला विरोध करत महामार्गासाठी जमीन देण्यास नकार दिला. त्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोठमोठी आंदोलनही केली. त्यामुळे राज्य सरकारने आता नव्यानं आराखडा तयार केला आहे. आणि या नव्या आराखड्यात राज्य सरकारने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे शिरोळ, हातकणंगले आणि कागल हे तालुके आता या प्रकल्पातून वगळण्यात आलेले आहेत. तर हातगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मानखटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड हे नवे तालुके जोडले जाणार आहेत. त्यानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखणीत मोठा बदल करण्यात आला आहे. तर सातारा हा नवा जिल्हा या महामार्ग प्रकल्पात समावेश करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आता 13 जिल्हे, त्यातील 40 तालुके आणि त्यातील 400 गावांमधून जाणार असून या महामार्गामुळे गोव्याला जाणंही अगदी सोपं होणार आहे. तर या नव्या आराखड्यात शक्तीपीठ महामार्गापासून काही शक्तीपीठे ही कोसो दूर जाणार आहेत. यामध्ये माहूरगड, परळी वैजनाथ, तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई तसेच कुंकणेश्वर येथील शिवमंदिर आणि रेड्डीचा गणपती ही धार्मिक स्थळे आता लांबणार आहेत. त्यामुळे आधीच्या मंजूर महामार्गाच्या तुलनेत सुधारित महामार्गाची लांबी ही 54 किलोमीटरने वाढणार आहे. म्हणजेच एकूण या शक्तीपीठ महामार्ग हा मूळ 802 किलोमीटर लांबीचा होता. या द्रुतगती महामार्गाला 6 लेन कॉरिडॉर आहेत. सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग सुमारे 856 किलोमीटर लांबीचा होईल. हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होऊन पत्रादेवी, सिंधुदुर्ग, गोवा सीमेपर्यंत जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाची लांबी वाढल्याने आता खर्च सुद्धा 86,000 कोटी रुपयावरून 1,15,000 कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे. त्यामुळे सुधारित शक्तीपीठ महामार्ग आता दौडा मार्गे तळकट पंचक्रोशीतून जाणार असून यामध्ये अनेक इको सेन्सिटिव्ह गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर या नव्या आराखड्यात सावंतवाडी आणि दौडा मार्ग तालुक्यांना विशेष महत्त्व मिळालं आहे. सावंतवाडीमधील चौकुळ, डेगवे, बांदा, पडवे आणि माझगाव या गावांचा समावेश केला आहे. तर दौडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे या गावाचा समावेश करण्यात आला आहे. तर या नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह जवळपास 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. यामध्ये माहूरगड, तुळजापूर आणि कोल्हापूर या 3 शक्तीपीठांसह अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही गुरुस्थळं सुद्धा शक्तीपीठ महामार्गापर्यंत जोडली जातील. एकूणच विदर्भातून सुरू होणारा हा महामार्ग पुढे गोव्यात जाणार असून हे अंतर 18 तासावरून आता 8 तासावर येणार आहे. आणि या प्रकल्पात एकूण 6 बोगदे उभारले जाणार आहेत. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी नोटीस जारी करून संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आणि हा प्रकल्प ठरलेल्या वेळेतच पूर्ण केला जाईल असं राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणारे अनिल कुमार गायकवाड यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आता या नव्या आराखड्याला शेतकरी विरोध करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.